आज मी असा एक पदार्थ बनवतो जो आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप कमी प्रमाणात खाल्ला जातो, पण जम्मूकडे खूप मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो। तो म्हणजे काय, तर चला आपण पुढे बघूयात। त्यासाठी लागणारे साहित्य मी घेतलेले आहे। हिरवी मिरची, अद्रक, लसूण, टोमॅटो आणि कांदा। त्यासाठी इथे मी राजमा चांगल्या प्रमाणात उबाळून घेतलेला आहे। त्यासाठी त्याला 7-8 शिट्ट्या दिलेल्या आहेत। आता तुम्हाला याच्यावरनं समजलंच असेल मी काय बनवते ते, तर चला रेसिपी पुढे बघूयात। तर आता आपण तडका देऊन घेऊया। बघू शकता कढईतलं तेल हे छान असं तापलेलं आहे। त्यामध्ये आपण बघू शकता जिरा, मोहरी, अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर यांची केलेली पेस्ट ते टाकून घेऊयात। थोडं परतून घेऊयात। बघू शकता व्यवस्थित असं परतलं आहे। त्यामध्येच आता आपल्याला कांदा आणि टोमॅटो टाकून परतून घ्यायचं। थोडं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं। बघू शकता छान असे परतून झालेले आहे। आता त्यामध्ये आपण टाकूयात मसाले। बघू शकता धना पावडर, लाल मिरची, हळद आणि चवीप्रमाणे मीठ। जर तुम्हाला जसं तिखट पाहिजे असेल तसं तुम्ही टाकू शकता। छान असे पुन्हा परतून घ्यायचे आणि त्यामध्येच आपल्याला टाकायचा आहे राजमा मसाला। बघू शकता हा राजमा मसाला तुम्हाला कुठल्याही किराणा स्टोअर मध्ये उपलब्ध होऊ शकतो। त्यामध्ये आता आपण राजमा मसाला टाकून घेऊया। बघू शकता मसाला चांगला फ्राय झालेला आहे। आता आपण त्यामध्ये जो उकडलेला राजमा होता तो टाकून घेऊया आणि पुन्हा छान असं परतून थोड्या वेळासाठी झाकून ठेवून एक उकळी येऊन देऊया। छान अशी एक उकळी येऊन देऊया। बघू शकता छान असे त्याला उकळी आलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया। बघू शकता छान असं आपला राजमा रेडी झालेला आहे। बघूनच तोंडाला पाणी सुटते। चला तर मग आता आपण राजमा सर्व करूया भातासोबत। भातासोबत खूप छान लागतो। याला जास्त करून राजमा चावल असे म्हटले जाते। तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आणि रेसिपी कशी वाटली जरूर कळवा। चॅनल आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि या तर मग राजमा चावल खाण्यासाठी।